हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल स्वप्नाली काय करणार आहे तर आज हे तुम्ही बघू शकता. इकडे किती मोठे मोठे पापलेट आहेत आणि आज काय स्पेशल करणार आहे? भरलेला पापलेट. आणि त्याच्यामध्ये प्रॉन स्टफ करणार. यस. आणि हे बघा पापलेट कट करून आणलंय. आणि आज स्वप्नाली बनणार आहे कोलिन बाय. तर कट व्हायला पाहिजे कारण की आहेत नाही ना आपल्याकडे. नाही आज सुरी नाही, पण ती मस्त कट करते. तुम्ही कोलबीची व्हिडिओ बघितली असेल, माकलीची व्हिडिओ बघितली असेल, तिच्या सोरस किचनवरती खूप छान कट करते. कटिंग स्किल तिच्या खूप छान आहे. मागच्या वेळेला मी कोलिन होती वाटतं. तर आता हे बघा. आणि हिला कट कशी करायची सांग जरा, कुठून कशी कट करायची भरायसाठी? हा पोटाचा भाग आहे ना, हिथून कट. ही तुम्हाला इनविजिबल अशी लाईन दिसत असेल. हे बघा. तर इथून लाईन कट करायची आहे. फुल कट नाही करायचं. इथून डोल्याच्या ह्या भागून इथून कट करायचं. एक पॉकेट सारखं क्रिएट करायचं, मग त्याच्या आत स्टफ करायचं. या तर ते तुम्हाला हे काढलं ना की पोटाची खाण आहे ते इथूनच काढायचं. पोटाच्या इथे कापायचं नाही. ओके, ही टिप्स तुम्ही हे घरी करू नका. तुम्ही जिथून पापलेट आणता ती कोली नसते ना, ती बाई एकदम परफेक्ट कापून देते. तर तुम्ही हे असे करू शकता आणि याला स्टफ करायचं आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला जी असेल सिनेमॅटिक ती तुम्हाला आपल्या स्वरस किचनवरती बघायला भेटेल. किती मन देऊन कट करते आणि फायनली असा कट झालेला आहे. याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. जी घाण आहे ती स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यात आणि इथे हे करते. इथून असं कट करून घेतलंय. मग मसाला आतपर्यंत मुरेल आणि इथे जसं इथे अशी चीज मारलेली आणि जी घाण आहे सगळी, हे घाण आहे ना, पोट साफ करून घ्या, पोटातली घाण. तर आमच्या कोलिनबाईने एकदम व्यवस्थित कट केलेले आहेत फायनली दोन्ही पण पापलेट. आणि खुश झालेले आहे पापलेट कट करून. कारण की टेन्शन आला होता हिला की पापलेट कट होत आहेत का नीट. कारण की आमच्याकडे केले ना, आमच्याकडे आपण करून आणतो ना बाहेर, म्हणजे कट करूनच आणतो ना. आमच्याकडे सुऱ्या नव्हत्या बाय द वे, आम्ही छोट्या सुरीने कट केलेला आहे. तर पण केले छान असे कट. सो आता पापलेट कट करून झालेले आहेत. सो आता याला मॅरिनेट करून ठेवूया आणि मग मॅरिनेट करून बाजूला ठेवून मग कोलंबी मसाला करून घेऊया सुकं. आणि आम्ही जो मसाला यूज करणार आहोत हा बघा, हा ह्याच्यामध्ये सगळं काय आहे. आणि हा मला पाठवलेला आहे. कोणी पाठवलेला तुम्हाला सोरस किचनवरती समजेल. तर यूज फर्स्ट कोलॅब आहे आणि यूज करणार आहोत. यूज केल्यानंतर तुम्हाला सांगेनच कसं आहे ते लास्टला. त्याच्यामध्ये ह्या मसाल्यात ऑलरेडी सर्व आहे इन्क्लुडेड, हळद वगैरे. सो मी फक्त हा मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कोकम टाकणार. यस, जास्त साहित्य नाही, एवढंच. अशा प्रकारे मॅरिनेशन झालेलं आहे. आणि आता आपण करणार आहोत कोलंबी, जो आपण ह्याच्यात स्टफ करणार आहोत. ओली करली ते नसेल तर स्मॉल प्रॉन्स घ्या, छोटी कोलंबी घ्या. ते पण नसेल तर मोठ्या कोलंबीला कट करून काही करू शकता, ऑप्शन्स भरपूर आहेत. चल लवकर, भूक लागली बघून.
स्टफिंग सुद्धा रेडी झाली आहे. सो आता ह्या स्टफिंगला पापलेटमध्ये स्टफ करून रवा फ्राय करूया. आणि एकदम सिम्पल आहे. हो. नॉर्मल स्टफिंग बेसिक केलं एकदम. ते तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या मसाल्याचा वास आहे ना खूप छान येतो आहे आणि टेस्ट तर छान असेलच, कारण की आपल्याला वासावरनं समजतो की टेस्ट कशी असेल ते. तर मसाल्यामध्ये सगळे मसाले मिक्स आहेत आणि खूप छान वास येतो आहे. नक्कीच टेस्टी असेल. सो या अशा प्रकारे आपले पापलेट जे आहेत ते स्टफ करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आतमध्ये छोटी कोलंबी टाकलेली आहे आणि पूर्ण स्टफिंग तयार झालेली आहे. आणि जो रवा तयार केलेला आहे, हे 2 पापलेट करण्यासाठी इतका पसारा झाला आणि एवढे भांडी पडलेत ना की काय सांगू. तर हे झालेलं आहे आणि आता फ्राय करून मस्त खायचं आहे. बघा पारातच चाललं बघा आपण. तर मित्रांनो, खरंच रेसिपी करताना आहे ना खूप भांडी निघतात खूप. म्हणजे आपण नॉर्मल जेवण करतो ना तेव्हा 2-3 भांड्यांमध्ये होऊन जातो, पण रेसिपी आपण जेव्हा शूट करतो, इंस्टाग्राम यूट्यूबसाठी टाकतो, तेव्हा एक वेगवेगळ्या प्रकारची भांडी घ्यायला लागतात. हा शूट होतो की नाही, पापलेट त्यात बसतोय की नाही, असं खूप काय करायला लागतं. आणि ह्याचा जो बिहाइंड द सीन आहे ना तो खूप हेक्टिक असतो आणि खूप भांडी निघतात हे रेसिपी व्हिडिओसाठी. असं म्हणजे दिसताना 1 मिनिटात व्हिडिओ लगेच संपून जाते, रील ती छोटीशी, पण त्याच्या पाठी मेहनत खूप आहे. तर अशा प्रकारे आमचं 1 पापलेट झालेलं आहे आणि 1 पापलेट पण ऑलमोस्ट होईल आता. आणि याला पलटता स्वप्नीचा जीव निघालेला आहे. एवढा मोठा पापलेट त्याला पलटतच नाही तो. हा जो तवा आहे ना तो असं वंडा आहे. फ्लॅट सरफेस असतं तर झालं असतं. पण ह्या तव्यामध्ये करायचा फायदा आहे की हा बघा की क्रिस्पी झालेला आहे बघा. आणि नॉनस्टिकमध्ये करतो ना तर असं म्हणजे तर मित्रांनो, खरंच खूप छान झालेले आहे. आणि तो जो आपण मसाला यूज केला होता त्यामुळे पापलेटला वेगळाच जरा फ्लेवर आला आहे. आपण नेहमी जे मसाले यूज करतो त्यापेक्षा थोडा डिफरंट. तर नक्की ट्राय करा.